तर मंडळी अक्षरशः कामावरती 12, 13, 15 तास म्हटलं तरी चालेल एवढं सगळं करून आल्यावरती घरी येऊन रूमवरती येऊन त्यांना फक्त लेबर लोकांना झोप मिळते मुश्किलीने 4 ते 5 तास. होय, 4 ते 5 तास फक्त. तुम्ही विचार करा, एवढं काबाड कष्ट करून फक्त 4 ते 5 तास आपल्याला झोपायला मिळतात. म्हणजे कितीही दुर्दैवी गोष्ट आहे लेबर लोकांसाठी. किती. राम राम मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हो. तुमचा भाऊ रवी रेंडे घेऊन आलाय नवीन व्हिडिओ. तर होय मंडळी, आजच्या व्हिडिओत ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की दुबईमध्ये जे लेबर लोक आहेत तेवढे सकाळी लवकर का उठतात, किती तास झोपतात, हे तुम्हाला मी सांगितलं नव्हतं. त्यावेळेस मी सांगितलं होतं की थोडक्यात लेबर लोकांचा डेलीचा रुटीन सांगितला होता. तर आज मी तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये सांगणार आहे की लेबर लोक दिवसभरामध्ये किती तास झोपतात. आणि तुम्ही जर लेबर असाल आणि हा व्हिडिओ पाहताय तर तुम्ही कमेंट करून सांगा की मी सांगतो ते बरोबर सांगतो की चुकीचं. लेबर म्हणजे काय? लेबर म्हणजे जे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करतात ना, मग त्याच्यावरती वेगवेगळे फील्ड असतात. आता ते डिफरंट टाईपमध्ये असतं. काही लोक क्रेन ऑपरेटर असतात, काही लोक स्टील फिक्सर असतात, काही लोक त्याच्यामध्ये हेल्पर असतात, असं काही लोक फॉरमॅन असतात. असं त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळं असतं. परंतु त्या सगळ्यांचं डिपार्टमेंट जरी वेगळं असलं तरी सगळ्यांचा कामाचा जो वेळ असतो ना तो सेम असतो. त्यामुळे किती वाजता उठणं, काय करणं, हे सगळं जे लाईफस्टाईल आहे ना त्या सगळ्यांची लाईफस्टाईल सेम असते. परंतु सॅलरी डिफरन्स असते. म्हणजे काही लोकांची सॅलरी जास्त असते, काही लोकांची सॅलरी कमी असते. म्हणजे त्याच्यामध्ये पण कॅटेगरी आहे. तुम्ही चांगली सॅलरी घेऊन सुद्धा तीच लाईफस्टाईल जगताय जी कमी सॅलरीवाला जगतोय. आणि हे फॅक्ट आहे. आणि हाच फॅक्ट आहे जे UAE मध्ये राहतात, जे गल्फ कंट्रीमध्ये जॉब करतात त्या लोकांना हे माहिती असेल की हा हे असंच आहे आणि असंच चालत आले आणि इथून पुढे सुद्धा तसं असेल. का तर प्रत्येक लोकांवरती डिपेंड असतात. आता जे स्टील फिक्सर आहेत, जे क्रेन ऑपरेटर आहेत, जे फोरमॅन आहेत, जे हेल्पर आहेत, हे सगळे तिथं जर असतील तरच ती साईट चालेल ना. जर फोरमॅन नसेल तर सगळ्यांवरती लक्ष कोण ठेवणार? जर क्रेन ऑपरेटरच नसेल तर कसं होणार ते सगळं? यामुळे सगळ्या लोकांचा जो बोलतो ना आपण, हा एक इंडिव्हिज्युअल जॉब नाही आहे. आपण बोलतो ना हा लेबर आहे, अरे हा लेबर आहे, असं नाही आहे. लेबर असं नसतंय की लेबर म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल मी सुद्धा एक लेबर कॅटेगरीमध्येच येतो. जर ऑन पेपर पाहिलं झालं ना तर दुबईमध्ये काय चालतं माहिती आहे का? दुबईमध्ये चालतं ब्लू कॉलर आणि व्हाईट कॉलर जॉब. आता होतं कसं, लेबरमध्ये कोण येतं? असं नाही की बाबा जे कन्स्ट्रक्शन लाईनमध्येच काम करतात, असं नाही आहे. लेबरमध्ये त्या कॅटेगरी सुद्धा येतात. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये आहात, तुम्ही कॅम्पस आहात किंवा काय, तुम्ही सुद्धा इनडायरेक्टली लेबर ह्याच्यामध्येच, लेबर डिपार्टमेंटमध्येच येता. तर हे असतं लेबरचं. तर आता मला तुम्हाला सांगायचं आहे की ते दिवसभरामध्ये किती तास फक्त झोप. म्हणजे लेबरचा कामाचा टायमिंग ना 12 तास असतो ऑन पेपर. आणि त्याच्यामध्ये काही लोक ओव्हर टाईम करतात, ते पकडून त्यांचे 12-13 तास होतात. कारण त्यांना ते ट्रान्सपोर्टेशन वगैरे करावं लागतं. मग ते गाडीनं जाणं असेल किंवा काय, या सगळ्या टायमिंग त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. हे सगळं करून ना त्यांचे पूर्ण दिवसभरामध्ये ना 12, 13, 14 ते 15 तास म्हटलं तरी चालेल हे जातात कामावरतीच. म्हणजे राहिलेली जी वेळ आहेत ना त्या वेळामध्ये त्यांना काय करावं लागतं, घरी आल्यावरती जेवण करा. जेवण करून झालं, घरच्यांशी फोनवरती बोला. घरच्यांशी सगळं बोलून झालं की बाकी काही व्याप असतोच की. कधी कपडे धुणं असेल, कधी भांडी असतात किंवा कधी रूमची साफसफाई असेल, ह्या सगळी गोष्टी करावं लागतात. त्याच्यानंतर मग त्यांना झोपायचं असतं. आता मी जवळून पाहिलंय काही लोक काय करतात माहिती आहे, ते रात्री काय करतात, समजा फॉर एक्झाम्पल आता ते त्यांचं ड्युटीवरून आले 7 वाजता रूमवरती पोहोचले ना की त्यांना जेवण करणं ह्या सगळ्या गोष्टी करण्यात ना त्यांना वाजतात 10 वाजतात, 3 तास जातात. त्याच्यानंतर ते मोबाईल वापरतात आणि काय 11ला झोपले की सकाळी 3 वाजता उठतात. हो, काही अशी लोक आहेत 11ला झोपून 3, म्हणजे फक्त 4 तास झोपतात ते लोक. फक्त 4. 3 वाजता उठतात. 3 वाजता उठलं, फ्रेश वगैरे झाले की 4-4:30ला त्यांची बस निघते कॅम्पमधून. जर तुम्ही 1 मिनिट जरी लेट झाला ना, टायमिंग असतं बसचं की बाबा 4:40, 4:30ला तुम्ही इथं हजर पाहिजे, ही लास्ट बस आहे. जर तुम्ही तिथं पोहोचला नाही, 4:41 झाले ना, बस गेली, तुमची अब्सेंटी लागली त्या दिवसात. हे तुम्ही असं, तुम्हाला आठवते का, तुम्ही ज्यावेळेस 10वी-12वीला असता, बोर्डाची एक्झाम देता, त्याच्यामध्ये टायमिंग असतो की 11 वाजता तुम्हाला गेटच्या आतमध्ये यायचं आहे. जर 1 मिनिट लेट केला तुम्ही, तुम्हाला गेटच्या आतमध्ये एंट्री दिली जात नाही. हे तुम्ही फक्त कधी करता, वर्षभरात तुम्ही जे काही तुमचे 6-7 पेपर असतात त्या टायमिंगला. परंतु दुबईमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे, दुबईमध्ये राहणारा जो लेबर आहे, तो 12 वर्षाचे 12 महिने
2 वर्ष ते हेच करतो. होय, 1 मिनिट लेट झाला, बस मिस झाली, सुट्टी झाली, दिवसाचा पैसा गेला. 1000 रुपये कमीत कमी दिवसाचे जातात. म्हणजे विचार करा, त्या लोकांना 4, 4.5, 5 जास्तीत जास्त 5 तास ते झोपतात दिवसभरामध्ये. म्हणजे किती कष्टाचं आहे. आणि लोक बोलतात अरे तो दुबईला आहे, पैसा कमवतोय. पैशाचं झाड नाहीये, घाम घाम गाला जातोय. दुबईमध्ये माहिती आहे ना किती गरमी असते, त्या गरमीमध्ये ते काम करतात. म्हणजे मी बोलतो हे आमच्यासारख्या लोकांना ते पॉसिबलच नाही की ते काम करू शकला मी. आणि नाहीच, कारण ते लोक एकदम मेंटली स्ट्रॉंग असतात. आणि हे तेच लोक करू शकतात जे मेंटली स्ट्रॉंग असतात. आता आमच्यासारखे नाही. आमच्यासारख्यानं एक दिवस जरी तसलं काम दिलं, दुसऱ्या दिवशी न ग मला बाबा ते काम, न ग असं आहे. परंतु ते लोक 2-2 वर्ष काम करतात. कॉन्ट्रॅक्ट काही लोक 12, 13, 15 वर्ष झालेत त्याच फील्डमध्ये काम करतात. म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. आणि मानलं पाहिजे, सेल्यूट आहे त्या लोकांना यार, की ते दुबईसारख्या देशामध्ये अशा प्रकारचं अवजड काम करतात. आणि खरंच मला त्या लोकांसाठी व्हिडिओ करायचा होता. जर व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती तुम्हाला आवडली असेल ना, ती शेअर करा जास्तीत जास्त लोकांना. भेटू अशाच्या टाटा बाय बाय, सी यू.